10वीच्या विद्यार्थ्यांचा हॉल तिकिटाच्या गोंधळानंतर आज रविवारी सुट्टीच्या दिवशी बोर्डाचं कार्यालय सुरू आहे। 10वीच्या परीक्षेला एक दिवस बाकी असेपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नसल्यानं गोंधळाचं वातावरण आहे। परीक्षा केंद्रच माहीत नसल्यानं पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे आज रविवारची सुट्टी असली तरी बोर्डाचं कार्यालय सुरूच राहणार आहे। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहे। दीपाली, खरं तर शिक्षण मंत्र्यांनी गेल्या वर्षी फार मोठ्या वल्गना केल्या होत्या की परीक्षेची तारीख आपण लवकर देऊ, पण परीक्षेची तारीख देऊनही काय उपयोग आहे, कारण हॉल तिकीट तर अजून मिळत नाही। संभ्रमावस्थेचा गोंधळ वेगळ्या रूपात समोर येतोय, काय सांगाल? आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत होता। अतिशय महत्त्वाची बातमी, ज्या गोष्टीबद्दल बोर्ड हा नेहमी वेगवेगळ्या रूपात आपल्या तऱ्हा दाखवत असतो, यावेळीची तऱ्हा मात्र हॉल तिकिटाबाबत आहे। खरं तर हॉल तिकिटाचं काम शिक्षकांकडनं शाळांकडनं वेळेत झालं होतं, मात्र बोर्डाचा गलथानपणा कशा पद्धतीनं असतो तो बघा। एकीकडे परीक्षाचं टेन्शन आणि दुसरीकडे 10वी सारख्या एका मोठ्या आयुष्यातल्या टप्प्यावर बोर्ड एवढा गाफीलपणा का दाखवतोय? खरं तर वर्षानुवर्ष विचारला जाणारा प्रश्न। रविवारी बोर्डाचं कार्यालय उघडं राहील असं तोऱ्यात सांगणारे हे जे अधिकारी वर्ग होते, मात्र प्रत्यक्षात आणि वास्तवात मात्र यांच्याकडनं अजूनही हॉल तिकीट मिळालेलं नाही। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। दीपाली, काय सांगाल, संभ्रमाचं वातावरण कायम आहे? ऋषी, कालपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नव्हते, मात्र आता जरी सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले असा जरी बोर्डाकडून दावा होत असला तरी सुद्धा आज शेवटच्या दिवशी, उद्यापासून परीक्षा सुरू होते, आज शेवटच्या दिवशी बोर्डाचं कार्यालय सुरू आहे। आज रविवार असला तरी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आपलं कार्यालय सुरू ठेवलंय, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकाला काही अडचण असल्यास बोर्डाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात। तसंच काही मुंबई मुख्याध्यापक संघटनेने सुद्धा विद्यार्थ्यांसाठी काही शाळांमध्ये अतिरिक्त वर्ग ठेवलेले आहेत, जेणेकरून जर उद्या परीक्षेच्या वेळी कुठल्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आला किंवा हॉल तिकीट संदर्भात काही समस्या असल्यास तो त्या कुठल्याही अतिरिक्त वर्गामध्ये जो आहे तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो। त्यामुळे सध्या बोर्डाकडून आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी याबाबतचं टेन्शन न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं। ऋषी, नक्कीच तुर्तास धन्यवाद दीपाली, या सगळ्या माहितीबद्दल। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्यासोबत होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।